साधारणतः जेव्हा आयुष्याचा एक पुढचा टप्पा सुरू होतो व्यक्तीचा 40 वय वर्षाचा, तेव्हा जाऊन कुठेतरी असं वाटतं की अरे आपण उशीर तर नाही ना केला, आपण गुंतवणूक केलीच नाही की काय. अशी जर एखादी व्यक्ती तुमच्या समोर आली तर तुम्ही त्याला काय सांगा? जब जागो तब सवेरा. रिझन काय हे बघ, आज आर्थिक शिक्षण ना शाळेत भेटतं ना आई वडील देऊ शकतात. ते पण पारंपरिक पद्धतीने मामा दादा काका ज्यांनी केलेलं आहे एफडीज प्लॉट गोल्ड तेच करणार. आणि थँक्स टू बॉलिवूड शेअर मार्केट म्युच्युअल फंड म्हणलं की तिथं येतं की मेरे शेअर मार्केट में पैसे मैं बर्बाद हो गया. मग त्याला बघण्याचा दृष्टिकोन कसा? बरोबर. कोविड नंतर मार्केटनी जम घेतली, एवढे लोक मार्केटमध्ये आले आणि मार्केटनी खरंच रिटर्न जनरेटही करून दिले. कोणी मिस केली सर ऑपॉर्च्युनिटी? तर असं नाहीये. सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट मधला फरक अगोदर म्हणजे कळला पाहिजे. मी थोडक्यात सांगतो. सेव्हिंग्स ज्याला फिक्स रिटर्न मिळतं, जसं FD RD फिक्स रिटर्न असतात. ओके, बॉन्ड झाले डिबेंचर झाले. आणि इन्व्हेस्टमेंट काय असतात जिथे रिटर्न्स जनरेट होतात, जे फिक्स नसतात. ओके, जसं गोल्ड झालं, रिअल इस्टेट झालं आणि आपण म्युच्युअल फंडही म्हणू शकतो.